थांबा, जर तुमची रास वृषभ असेल तर आज सावध व्हा. कारण श्रावण सुरू होताच तुमच्याच एका जवळच्या माणसाने रचला गेलेला भयंकर डाव पण महादेवाचा शत्रू चालणार आणि सत्य समोर येणार. माझ्या बंधू भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा पॉइंट आहे. डोळे उघडणारा आणि एक मोठ्या वळणावर उभा करणारा ठरणार आहे. कारण जसा हा श्रावण महिन्याचा पवित्र काळ सुरू होत आहे तसाच तुमच्या आयुष्यात एक खूप मोठा भूकंप घडणार आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. श्रावण महिना सुरू होताच तुमच्यावर अत्यंत बारीक लक्ष ठेवून असलेला तुमच्या जवळच्या एका व्यक्तीचं अत्यंत भयंकर आणि कुटिल डाव उघडा पडणार आहे. एक अशी व्यक्ती जिने तुमच्यावर गोड बोलून पाठीमागे खूप मोठा भयंकर डाव रचला होता. जिने तुमच्या प्रगतीवर, तुमची सुख संसारावर, तुमच्या मेहनतीवर नेहमी डोळा ठेवला आहे. त्या व्यक्तीचा खरा भुरका आता महादेवाच्या कृपेने टरकवला जाणार आहे. हे सत्य आता जास्त काळ लपून राहणार नाही. सत्य हे सूर्यासारखे लखलखत समोर येणार आहे. आणि केवळ एवढेच नाही तर या श्रावण महिन्यात तुमच्या आयुष्यात 5 अशा प्रचंड आणि मोठ्या घटना घडणार आहे ज्या तुमच्या भविष्याची संपूर्ण दिशाच बदलून टाकतील. तुमच्या आयुष्यातील दुःखाचे, कष्टाचे, अडसर बनलेले दिवस आता संपणार आहे. तुमच्या महादेवाची असीम कृपा बरसणार आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून ते अगदी शेवट पूर्ण एकाग्रतेने पहा. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात एक नवीन दिशा देईल. महादेवाची कृपा आणि श्रावणाचे दिव्य संकेत. माझ्या वृषभ राशीच्या मित्रांनो, वृषभ राशीच्या मंडळींनो, मी काजल स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं लिहिला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, एकही सेकंद न घालवता व्हिडिओला सुरू करू. वृषभ राशीच्या जातकांनो, पृथ्वी तत्वाची राशी आहे. तुमची राशीचा स्वामी शुक्र आणि स्थिर स्वभाव, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि समोरच्यांना अद्भुत विश्वास ठेवणे हे तुमचा मूळ स्वभाव आहे. तुम्ही कोणाचे वाईट चितत नाही, कोणाचा हक्क हिसकावून घेत नाही. उलट कोणी संकटात असेल तर स्वतःचा विचार न करता त्याला मदत करायला धावून जाता. पण तुमच्या याच चांगुलपणाचा, तुमच्या याच प्रामाणिकपणाचा आणि दयाळू स्वभावाचा लोकांनी नेहमी गैरफायदा घेतला आहे. तुम्ही ज्यांना तुमचं मानलं, त्यासाठी स्वतःचे सुख चैन अर्पण केलं, त्यांनीच वेळ आल्यावर तुमच्या पाठीमागे डाव रचला. पण आता काळजी करू नका, कारण आता श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण हा महादेवाचा देव महादेवाचा अत्यंत प्रिय महिना आहे. आणि महादेवाचे नंदी हा सुद्धा वृषभ राशीचे आहेत. त्यामुळे वृषभ राशीवर महादेवाची नेहमी एक विशेष आणि छत्रछाया असते. जेव्हा वृषभ राशीवर संकट येतं, जेव्हा त्याच्यावर अन्याय होतो, तेव्हा महादेवाची तिसरा डोळा उघडतं आणि अन्यायाचा नाश होतो. या श्रावणात तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते सर्व महादेवानीच आखलेले एक मोठं चक्र आहे. तुमचे वाईट इच्छिणारे आता तुमच्या कर्माची फळे भोगावीच लागणार आहे. तो मोठा डाव आणि उघडे पडणारे सत्य आता अत्यंत बारकाईने ऐका. श्रावण सुरू होताच असा कोणता डाव आहे जो तुमच्या विरुद्ध रचला गेला होता आणि तो कसा समोर येणार आहे. गेल्या काही महिन्यापासून किंवा वर्षापासून तुमच्या आयुष्यात अचानक काही गोष्टी बिघडू लागल्या होत्या. कामात अचानक अडथळे येत होते, आलेला पैसा टिकत नव्हता, घरात विनाकारण कटकटी, वाद निर्माण होणे किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध अफवा पसरवणे. या सगळ्या गोष्टी सहज किंवा अचानक घडत नव्हत्या. तुमच्या अगदी जवळच्या, तुमच्या दररोजच्या संपर्कात असलेल्या एका व्यक्तीने तुमच्या विरुद्ध अत्यंत कुटील असा सापळा रचला होता. ही व्यक्ती तुमच्यासमोर इतकी गोड बोलली, इतकी सहानुभूती दाखवती की तुम्ही स्वप्नातही विचार करू शकत नाही. हीच ती व्यक्ती आहे जी तुमचा घात करणार आहे. या व्यक्तीने तुमची गुप्त गोष्ट, तुमच्या योजना किंवा तुमच्या कौटुंबिक गोष्टीचा फायदा घेऊन तुमच्या पाठीमागे तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या प्रगतीला खीळ बसवावी म्हणून मानसिकदृष्ट्या खेचून जावे आणि तुम्ही नेहमी ज्याच्यावर अवलंबून राहावे हाच त्या व्यक्तीचा मुख्य हेतू होता. पण आता श्रावणाचा महिना पहा. महादेवाने आता अन्यायाची दखल घेतली आहे. श्रावण सुरू होताच
काही अनपेक्षित घटना घडतील. एखाद्या मित्राच्या माध्यमातून, एखादा फोन कॉलवर, एखादा जुन्या कागदपत्रावर किंवा अचानक झालेल्या एखाद्या प्रसंगातून या व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्यासमोर उघडणार आहे. त्या व्यक्तीचा डाव असा काही उलटेल, ज्या खड्ड्यात ती तुम्हाला पाडणार होती त्याच खड्ड्यात ती स्वतः जाऊन पडणार आहे. जेव्हा हे सत्य तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्हाला प्रचंड धक्का बसेल, पण त्याच वेळी तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील. तुम्हाला समजेल की आजवर तुमचा खरा शत्रू कोण होता आणि मित्र कोण होता. महादेव म्हणतात, सत्याचा विजय उशिरा का होईना पण निश्चित होतो. आता तुमच्या आयुष्यातील अंधार दूर होईल, सत्याचा प्रकाश पडणार आहे. पुढं घडणाऱ्या 5 मोठ्या घटना. आता आपण जाणून घेऊया की या श्रावण महिन्यात आणि या सत्याच्या स्फोटानंतर तुमच्या आयुष्यात कोणत्या 5 प्रचंड मोठ्या घटना घडणार आहेत, ज्या तुमच्या नशिबाला एक नवीन कलाटणी देतील. पहिली मोठी घटना, आर्थिक संकटातून अचानक मुक्ती आणि धनयोगाचा प्रभाव. वृषभ राशीच्या जातकांनो, पहिली मोठी घटना तुमच्या आर्थिक आयुष्याशी संबंधित आहे. गेल्या काही काळापासून तुमच्यावर आर्थिक ताण होता. कर्जाचे हप्ते अचानक उद्भवत होते. खर्च किंवा अडकलेला पैसा यामुळे तुम्ही रात्री शांतपणे झोपू शकत नव्हता. पण आता या श्रावण महिन्यात महादेवाच्या आणि शुक्राच्या कृपेने तुमच्यासाठी अचानक धनलाभाचा योग बनत आहे. तुमचा दीर्घकाळापासून अडकलेला पैसा, जो तुम्ही मिळवण्याची आशा सोडून दिली होती, तो अचानक परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. जर तुम्ही कुठंतरी गुंतवणूक केली असेल तर त्याहून अनपेक्षित फायदा मिळण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. तुमच्या डोक्यावरील कर्जाचा आणि आर्थिक विवेकाचा मोठा डोंगर आता हळूहळू हलका होणार आहे. तुमच्या हातात पैसा टिकू लागेल आणि आर्थिक स्थिरता लाभेल. दुसरी मोठी गुप्त शत्रूची पूर्ण विनाश आणि समाजात मान सन्मान. दुसरी सर्वात मोठी घटना म्हणजे तुमच्या शत्रूचा आणि तुमचे वाईट इच्छा करणारे झालेले पूर्ण प्रभाव. ज्या लोकांनी तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी खूप मोठा डाव रचला होता, अफवा पसरवल्या होत्या, तुमचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला होता किंवा तुमचे कामात खूप मोठा डाव रचला गेला होता, खूप मोठा खडा घातला होता, हे सर्व लोक आता स्वतःहून तुमच्या मार्गातून बाजूला होतील. तो गुप्त शत्रूचा डाव उघडा पडणार आहे. त्या घटनेनंतर समाजात आणि नातेवाईकांमध्ये तुमचे स्थान अधिक घट्ट होईल. लोकांना समजेल की तुम्ही किती प्रामाणिक आहे, सच्चे आहात. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात तुमचा दबदबा वाढेल. जे लोक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमच्याकडे सल्ल्यासाठी आणि मदतीसाठी येतील. समाजात तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तिसरी मोठी घटना, करिअर आणि व्यवसाय. तिसरी घटना तुमच्या नोकरी आणि व्यवसायाच्या संबंधित. जर तुम्ही नोकरी करत असाल तर या श्रावण महिन्यात तुम्हाला पगारवाढ किंवा एप्रिल महिन्यामध्ये रखडलेले ट्रान्सफर्स किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना एखाद्या मोठ्या कंपनीतून किंवा चांगल्या पदातून अचानक ऑफर लेटर येऊ शकते. आणि जे माझे भाऊ बहीण व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी हा श्रावण महिना सुवर्ण काळ ठरणार आहे. तुमच्या व्यवसायात नवीन ग्राहक जोडले जातील. एखादी मोठी डील किंवा कॉन्ट्रॅक्शन ज्यावर तुम्ही खूप दिवसापासून काम करत होता ती फायनल होईल. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे. तुमची थांबलेली कामे आता वेगाने पुढे सरकतील. चौथी मोठी घटना, कौटुंबिक कलह संपून घरात आनंदाचे आणि मंगलाचे वातावरण. चौथी मोठी घटना तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यात घडणार आहे. गेल्या काही दिवसापासून घरात विनाकारण तणाव, चिडचिड किंवा पती-पत्नीमध्ये मतभेद होते. ग्रहाची प्रतिकूल स्थिती आणि दृष्ट व्यक्तीच्या नजरेमुळे तुमच्या घरात शांतता हरवून गेली होती. पण आता श्रावण सुरू होताच महादेवाच्या आशीर्वादाने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल आणि सकारात्मकतेचा संचार होईल. पती-पत्नीमधील गैरसमज दूर होऊन प्रेम आणि जवळीक वाढेल. मुलांच्या शिक्षणाविषयी किंवा आरोग्याविषयी असणारी चिंता दूर होईल. मुले अभ्यासात चांगली प्रगती करतील. घरात एखादे धार्मिक आणि सत्यनारायण किंवा महादेवाचा रुद्र अभिषेक संपन्न होईल. लग्नालू मुलींना अत्यंत उत्तम आणि योग्य स्थळे चालून येतील, ज्यामुळे लग्नाचे योग जुळून येतील. पाचवी मोठी घटना, दीर्घकालीन आजारातून मुक्ती आणि मानसिक शांतता. पाचवी अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे तुमचे आरोग्य, मानसिक शांती. वृषभ राशीच्या बऱ्याचशा लोकांना गेल्या काही महिन्यात मानसिक तणाव, डोकेदुखी, पाठीचे आजार किंवा निद्रानाशाचा त्रास सहन करावा लागत असेल.
सततीच्या चिंतामुळे तुमचे शरीर आरोग्य खालवले होते. या श्रावण महिन्यात तुमच्या आरोग्यात कमालीची सुधारणा पाहायला मिळेल. जुन्या आजारापासून तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. मन एकाग्रता होईल. डोक्यातील नको ते विचार आणि भीती कायमची निघून जाईल. तुमच्या एका नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण होईल. तुम्हाला आतापर्यंत गमवावी लागलेली शांतता आणि आनंद पुन्हा एकदा प्राप्त होणार आहे. तुम्ही स्वतःला खूप हलके आणि प्रसन्न अनुभवावर आहात. महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी, संकटापासून वाचण्यासाठी विशेष उपाय. माझ्या वृषभ राशीच्या मंडळींनो, जेव्हा श्रावण महिन्यात महादेवाची कृपा तुमच्यावर होत होते, तेव्हा या ऊर्जाचा पूर्ण फायदा घेण्यासाठी आणि सर्व संकटाचा नाश करण्यासाठी या श्रावणात काही सोपे पण अत्यंत शक्तिशाली धार्मिक उपाय नक्की करा. दररोज किंवा प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर श्रावण महिन्यात दररोज किमान दर सोमवारी तांब्याभर शुद्ध पाणी, थोडेसे कच्चे दूध, काळे तीळ टाकून महादेवाच्या शिवलिंगावर ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. जल अर्पण करा. त्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता आणि गुप्त शत्रूचे दोष नष्ट होते. बेलपत्र अर्पण करा. महादेवाला 3 पानाचे अखंड बेलपत्र अर्पण करा. बेलपत्रावर चंदनाचे राम किंवा ओम लिहून अर्पण केल्यास महादेवाची असीम कृपा प्राप्त होते आणि अडकलेले कामे वेगाने होतात. महामंत्राचा जप करा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान 11 वेळा महामंत्राय जप मंत्राचा जप करा. यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि कोणत्याही अपघातातून किंवा संकटातून तुमचे रक्षण होईल. गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान करा. या पावन महिन्यात कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्न कपड्याचे दान करा. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने दानधर्माने तुमच्या घरात धनाची कधीही कमी पडणार नाही. शेवटी मला वृषभ राशीच्या सर्व माझ्या भावांना बहिणींना एवढे सांगायचे आहे की भूतकाळात तुमच्यासोबत जे काही वाईट घडले, ज्या लोकांनी तुम्हाला फसवले, त्याचा आता विचार करणे सोडून द्या. कारण आता वेळ बदलली आहे. महादेवा तुमच्याशी पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ज्या व्यक्तीने तुमचा घात केला तिने तुमच्या कर्माची फळे नक्कीच मिळतील. तुम्ही फक्त तुमच्या कर्मावर आणि महादेवावर श्रद्धा ठेवा. येणारा काळ तुमच्यासाठी यश, समृद्धी, शांती आणि आनंदाची मोठी भेट घेऊन येत आहे. या श्रावण महिन्यात मनात कोणताही संशय न ठेवता पूर्ण श्रद्धेने आणि धैर्याने पुढे जा. विजय तुमचाच आहे. जर तुमची महादेवावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच टाईप करा, जय शंभो, ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या वृषभ राशीच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हर हर महादेव. काळजी घ्या, खुश राहा. तर मंडळी, मी काजल स्वामी भक्ती शक्तीमध्ये अशीच अचूक राशी भविष्य पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं लिहिला अजिबात विसरू नका. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, स्वस्त खा, मस्त राहा. सर्वांना बाय.